everyone and welcome to my channel Creative Space. The face today आज जी माझ्या बरोबर आहे. I don't think so you need any introduction for that. आपल्या बरोबर आहे संविधा गुरुजी. फर्स्ट ऑफ ऑल वेळ काढून तुम्ही माझ्यासाठी हा पॉडकास्ट करताय. थँक यू. इट मीन्स सो Thank मच. you. Thank you so much, Neha. Thank you so much for calling me. Thank you. अ व्हेरी हंबल पर्सनॅलिटी. इथून मी सुरुवात करीन. समिधाजी, माझा पहिला प्रश्न असा असेल की आत्ताचे सध्याचे करंट आणि अपकमिंग प्रोजेक्ट कुठले आहेत फॉर युअर फॅन्स? ऍक्च्युली करंट प्रोजेक्ट म्हणशील तर सध्या माझं नाटक सुरू आहे आणि नाटक पूर्णपणे 100% नाटकाला देता यावं त्याकरता मी अजून नवीन प्रोजेक्ट सध्या घेतले नाही आहेत. कारण की आता आत्ता कुठे नाटकाचे आमचे 40-45 प्रयोग होत आहेत आणि मला त्यावर कॉन्सन्ट्रेट करायचंय. नाटक खूप छान चाललंय, लोकांना आवडतंय, भरभरून प्रेम मिळतंय लोकांचं आणि त्यामुळे त्यावर कॉन्सन्ट्रेट करतेय. सो भूमिका नावाचं नाटक मी करते, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित, ज्यात सचिन खेडेकर आहेत, बाकी पण स्टारकास्ट आहे सर. तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकांना हे सांगावंसं वाटेल की त्यानिमित्ताने तुम्ही नाटक बघायला पण नक्की या. नवीन प्रोजेक्ट काही आलं तर त्या दरम्यान मी सांगत राहीनच. येस, मस्त मस्त. आणि हाऊसफुल जात आहे नाटक. नाटक भूमिका हे हाऊसफुल टचवूड. जात आहे. टचवूड. हो, टचवूड. आमचा कॉंग्रॅट्स. पुण्याचा आत्ताचा प्रयोग हाऊसफुल गेला आणि परवाचा पण कोथरूडचा पण प्रयोग बऱ्यापैकी हाऊसफुल गेला. तर मला वाटतं की अ, लोकांना आवडतंय, प्रेम देत आहेत लोक. त्याच्यामुळे आय एम ग्रेटफुल. थँक्यू. ओके. आता थोडासा मजेशीर प्रश्न आहे समिधाजी, की तुम्हाला तुमची पहिली ऑडिशन किंवा एनी फनी ऑडिशन तुम्हाला आठवतीये का? आणि तुम्ही शेअर करायला तुम्हाला आवडेल का? माझी फनी पेक्षा मला माझी पहिलीच ऑडिशन खरं आठवते. माझी पहिली ऑडिशन झाली होती, यू वोंट बिलीव्ह, पहाटे 3 वाजता. का तर माझी ऑडिशन घेतली होती आमच्या अवघाची संसार सिरियलसाठी. त्यावेळेला नाईट शिफ्ट होती आणि नाईट शिफ्ट दरम्यान मला त्यांनी असं म्हटलं होतं की या ठिकाणी, मडला लोकेशन होतं, या ठिकाणी तुम्ही या, इथे ऑडिशन होईल, फक्त नाईट शिफ्ट आहे. म्हटलं ठीक आहे. मी आणि अभिजित माझे मिस्टर आम्ही दोघंही तिथे ऑडिशनला गेलो आणि आम्ही वाट बघतोय, मेकअप केला, सगळं झालं, वी वर वेटिंग. आणि मला टेन्शन की आता बरं नाईट शिफ्टची सवय नाही, त्याच्यामुळे डोळे असे पेंगाळलेले, ते पाठांतर करते करते करते, आपल्याला हे झेपेल का आणि हे डोळ्यातनं दिसेल का, झोपेच्या डोळ्यातनं, असं सगळं टेन्शन असताना त्यावेळेला अवघाची संसार मंदार देवस्थळी डिरेक्ट करत होते आणि त्याने माझी पहिली ऑडिशन घेतली होती, प्रॉपर कॅमेरा ट्रॉली वगैरे लावून. आणि मी पहाटे 3 पर्यंत आम्ही तिथे होतो आणि हळूहळू मग हे कॅरेक्टर झालं, मग आणखी एका कॅरेक्टरची करूया, असं करत करत आम्ही 2:30-3 वाजता माझी ही ऑडिशन सुरू होती. आणि मला असं झालं होतं की आपण काही फार बरं केलं नाहीये, कारण हे रात्री बेरात्री इतकंही झेपत नाहीये आपल्याला, असं मला वाटलं. पण त्याच क्षणी असं झालं की हा, या रोलसाठी मला ही ओके वाटतंय, हे मस्त आहे, उद्या कळवतो. मला झालं की उद्या कळवतो म्हणजे काही नाहीये, पण पण तिथे त्या ब्रह्ममुहूर्तावर जी ऑडिशन झाली ती सक्सेसफुल झाली. आणि तो रोल मी केला नंतर आणि तो खूप फेमस पण झाला आणि त्याने मला खूप मोठी ओळख मिळाली या इंडस्ट्रीत. त्या रोलचं नाव पण नेहा होतं. सो इन्स्पेक्टर नेहाचा रोल मी केला होता अवघाची संसारमध्ये. सो ती ऑडिशन माझ्यासाठी कायम स्पेशल राहील, असं मला वाटतं. हाऊ नाईस. किती मस्त. व्हॉट अ लवली मेमरी. ऍक्च्युली स्पेशल मेमरी आहे. ऍक्च्युली. तुम्ही आतापर्यंत जितके रोल्स केलेले आहेत त्याच्यातला सर्वात ट्रिकी रोल कुठला होता संविधाजी, आणि तुम्ही त्याच्यातून काय शिकलात फॉर युअर पर्सनल एक्सपिरियन्स? अ, खरं तर ना, कुठली भूमिका ऍक्टरसाठी ट्रिकी असतेच. आणि सुदैवाने मला खूप वेगळ्या वेगळ्या भूमिका मिळाल्या. म्हणजे एकसारखे रोल नाही मिळाले मला. बरेचदा असं होतं की आपण टाईपकास्ट होत जातो आणि सिमिलर सिमिलर पद्धतीचे रोल करत जातो. पण माझ्या सुदैवाने असं झालं, मी कधी पॉझिटिव्ह केले, कधी निगेटिव्ह केले. मग मी कधी पोलीस इन्स्पेक्टरचे पण रोल केले किंवा मी कधी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या बायकांचे रोल केले. सो मला असं वाटतं की त्या त्या वेळेला खूप ती भूमिका करताना
त्या त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल किंवा तिच्या त्या व्यक्तीची प्रवृत्ती कशी असेल हे हे विचार करताना मी त्यातनं शिकत गेले. आणि मला असं वाटतं प्रत्येकच रोल माझ्यासाठी चॅलेंजिंग होता. मग माझं अगदी पण त्यातही तू म्हणशील अगदी आठवणीत राहण्यासारखं तर आपलं पहिलं पहिलं काम कायम स्पेशल असतं आणि कायम ते ट्रिकी असतं. कारण तिथे तुम्ही जर तुमचं नाणं खणखणीत वाजवलं तर तुम्हाला तुमची पुढची कामं मिळणार आहेत हे तुम्हाला माहिती असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिलं पहिलं काम माझं सोनियाचं उंबरा होतं ते खूप ट्रिकी होतं त्यावेळेला, कारण मला काहीच येत नव्हतं. ते काम करताना मी खूप शिकले आजूबाजूच्या को ऍक्टर्स कडनं. हेमंत देवधर डिरेक्टर होते त्यांच्याकडनं. माझं पहिलं व्यावसायिक नाटक जेव्हा मी थिएटरवर जरी मी नाटक करून आले होते नागपुरातनं, पण त्यावेळेला प्रायोगिक नाटकं केली होती आणि व्यावसायिक करताना चंद्रकांत कुलकर्णीच्या हाताखाली काम करायचं, एवढ्या मोठ्या दिग्दर्शकाच्या हाताखाली. आणि सोबत कोस्टार म्हणून स्वप्नील जोशी आहे, तर या सगळ्या टीम मध्ये काम करायचं म्हटल्यावर त्या भूमिकेचं भयंकर दडपण आलं होतं. सो ती भूमिका एका ड्रग ऍडिक्टची होती. त्यात कसं काम करायचं, त्यासाठी मग मी मुक्तांगणला जाऊन बघितले काही ड्रग ऍडिक्ट किंवा त्यांच्याशी भेटले, त्यातनं बाहेर आलेले लोक बघितले. आणि मला ह्या सगळ्या गोष्टी या कॅरेक्टर विषयी अभ्यास करताना खूप शिकायला मिळाल्या. त्यांची मानसिकता, त्यातनं बाहेर पडण्याची धडपड किंवा त्यांचं सर्व्हायव्हल कसं आहे. किंवा अगदी सिनेमाचं पहिलं पहिलं काम कापूस कोंड्याची गोष्ट हे माझ्यासाठी खूप स्पेशल होतं. कारण माझ्या भाषेतला सिनेमा होता, वराडी भाषेतला सिनेमा होता. आमच्या गावात शूट झालं होतं, पुसद तालुक्यात आम्ही ते शूट केलं होतं रणरणत्या उन्हात. आणि त्या भूमिकेसाठी राज्यस्तरीय पुरस्कार सिनेमासाठी त्या मला मिळाला होता. सो असं पहिलं पहिलं काम मला असं वाटतं की खूप आपलं आपलं वाटतं, ते ट्रिकी वाटतं त्या त्या क्षणी. आणि नंतर तर काय, येणारी प्रत्येक भूमिका ती जगताना, ती निवडताना, ती करताना त्याला लागणारा अभ्यास हे तर पर्यायाने करावंच लागतं. आणि प्रत्येक भूमिकेतनं तुम्ही काहीतरी शिकत असता, कारण त्या त्या भूमिकेची मानसिकताच वेगळी असते. म्हणजे समिधासारखी मानसिकता असणारे लोक नसणार. त्यामुळे हा. प्रत्येक भूमिकेतनं डेफिनेटली काहीतरी शिकायला मिळतं. हो, म्हणजे काही सिरियस रोल्स तुमचे जे झाले तुम्ही खरंच स्ट्रिक्ट वाटतात असे, पण ऍक्च्युअल मध्ये युअर नॉट. तशी थोडीशी आहे. म्हणजे माझ्या मुलीला विचारलं तर ती सांगेल की मी किती स्ट्रिक्ट आहे. तिच्यासाठी खूपच स्ट्रिक्ट आहे. आणि थोडं काही वर्ष मी या क्षेत्रात येण्यापूर्वी मी टीचर होते. मी 8वी 9वी 10वीला बायोलॉजी केमिस्ट्री शिकवत होते. तर त्यामुळे तो एक थोडासा शिक्षकी खाका असतो तसा कुठेतरी इनहरंट असणार, त्याच्यामुळे पण थोडी स्ट्रिक्ट वाटू शकते. दॅट कम्स अक्रॉस ऑन द स्क्रीन, म्हणजे खूप मस्त तुम्ही तशा भूमिका निभवतात. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. आता माझा पुढचा प्रश्न असा असेल की तुम्ही काय प्रेफर करता? तुम्ही मूवी प्रेफर करतात करायला की नाटक किंवा ऍड्स? व्हॉट डू यू प्रेफर? सिरियल्स काय प्रेफर करतात तुम्ही? या प्रश्नासाठी माझ्याकडे एकच उत्तर आहे की आय प्रिफर ऍक्टिंग. इन माध्यम कुठलंही असो, कारण एका अभिनेत्याला अभिनेत्रीला कशाची भूक असते, काय करावंसं वाटतं, तर अभिनय करावासा वाटतो. आणि मग माध्यम त्याच्यासाठी गौण असतं, मग ते कुठलंही माध्यम असो. मग तुम्ही टीव्हीवर काम करत असाल तर त्यात असं होत नाही की मी टीव्हीवर 30% काम करते आणि सिनेमा असेल तर 100% देते आणि नाटक असेल तर 200% देते. असं नाही होत. ती भूमिका कुठल्याही माध्यमात असेल तर आपण त्या भूमिकेचा 100% विचार करतो, मेहनतही तेवढीच करतो आणि तेवढीच ती जगण्याचा प्रयत्न पण करतो. मला असं वाटतं की माध्यम माझ्यासाठी महत्वाचं नाहीये, माझ्यासाठी छान भूमिका महत्वाची आहे, अभिनय करत राहणं करणं महत्वाचं आहे. सो आय प्रिफर ऍक्टिंग. आता व्हॉट डू यू थिंक, जे अस्पायरिंग ऍक्टर्स आहेत जे या क्षेत्रात आता सध्या येत आहेत, तर त्यांनी काय शिकावं किंवा कसली तयारी असावी बिफोर कमिंग इन दिस इंडस्ट्री? काय मेंटली त्यांनी प्रिपेअर करायला पाहिजे? खरं तर मी हे सांगायला काही फार लायक आहे असं मला वाटत नाही, कारण मी या इंडस्ट्रीत आले ते काही ठरवून आले नव्हते. मी म्हटलं तसं मी नागपूरमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होते आणि असं काही मनात ठरवलं नव्हतं की आपल्याला हे क्षेत्र करायचंय, कारण मुळातच हे क्षेत्र खूप अवघड आहे असं वाटत होतं. आणि माझा नवरा ह्या क्षेत्रात आला ना, मुंबईला आला आणि तो मला इथे घेऊन आला. त्यानंतर अभिजितने मला पुश केलं की नाही, तू अभिनय करतेस नाटकात, आपण इतकी वर्ष लहानपणापासून काम करतोय तर करून बघ. तर ते करून बघ म्हटल्यानंतर त्याचा सपोर्ट गरजेचा होता, जो त्याने दिला. आणि मग मी या क्षेत्रात उतरले आणि मग मीच स्वतः हळूहळू शिकत गेले आलेल्या अनुभवांवरनं. सो मला असं वाटतं की जे कोणी नवीन, आत्ताची पिढी जी नवीन येते
ती आमच्यापेक्षा खूप हुशार आहे अगं. आणि ती खूप वेल प्रिपेअर्ड आहे. आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला नेमकं काय करायचंय. म्हणजे मी जेव्हा आले तेव्हा मला हे माहिती नव्हतं की मला नाटक करायचंय, सिनेमा करायचंय का सिरियल करायची का काय. मला हेच माहिती होतं की मला चांगलं काम करायचंय. हल्ली त्यांचं ठरलेलं असतं, त्यांचे काही प्रिन्सिपल्स असतात की मला या गोष्टीवरच काम करायचंय, मला ह्याच माध्यमात काम करायचंय. पण डेफिनेटली अनुभवातनं मी एवढंच सांगू शकेन की खूप पेशन्स ठेवायला हवा. कारण की तो नसेल तर तुमचं खच्चीकरण होऊ शकतं, मानसिक खच्चीकरण म्हणते मी. ते होऊ शकतं कारण खूप अनसर्टन क्षेत्र आहे. हो. आणि इथे तुम्हाला आज काम आहे, उद्या नाही आहे, ह्या गोष्टी होत राहणार. त्यामुळे मला असं वाटतं की खूप पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. आणि जे काम कराल ते 100% करणं गरजेचं आहे. कारण माझा ठाम विश्वास आहे की या क्षेत्रात तुमचं काम बघूनच काम मिळतं. हो. ओळख असताना किंवा ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला काही कामं मिळतील. पण जर तुम्हाला आपण म्हणतो ना लंबी रेस का घोडा व्हायचं असेल, तर तुम्हाला आहे ते काम प्रामाणिकपणे करणं खूप गरजेचं आहे. तर मला वाटतं पेशन्स असणं गरजेचं आहे. कामातला प्रामाणिकपणा असणं गरजेचं आहे. आणि तुमच्या क्राफ्टवर तुम्ही काम करणं गरजेचं आहे. बरेचदा असं होतं की जसं मी म्हणलं की आजकाल काही जण खूप शिकून आलेले असतात किंवा माहिती असतं हे मला येतं. तर थोडंसं मी कायम म्हणेन की विद्यार्थी दशेत राहणं हा. त्यांनी गरजेचं आहे नवीन लोकांनी. जेवढं तुम्ही विद्यार्थी दशेत राहाल, जेवढं तुम्ही स्वतःला स्टुडंट समजाल, तेवढं तुम्ही आणखी नवीन शिकत राहाल. बी लाईक अ स्पॉन्ज. तुम्ही जेवढं ॲब्झॉर्ब कराल स्वतःमध्ये आजूबाजूच्या गोष्टी चांगल्या, तर मला असं वाटतं की त्यांनी तुमचं व्यक्तिमत्व घडत जाईल, तुमचं करिअर घडत जाईल. दॅट्स व्हॉट आय कॅन टेल. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, शुअर. आता माझा पुढचा प्रश्न असा असेल की तुम्हाला असं आहे का की कुठल्या एका लेजेंडरी आर्टिस्ट बरोबर काम करायचंय किंवा काम केलं असतं मी तर बरं झालं असतं, एनीवन, असं काही आहे का? खरं तर खूप आहेत ग. म्हणजे हम्म. आज आपण बघतो तर आपल्या आजूबाजूला मी कामच मुळात मला नाही वाटत की मी खूप काम केलंय. त्याच्यामुळे मला असे खूप अशी लिस्ट आहे नावांची की अगदी पार तू म्हणशील बॉलिवूड पासनं तर मराठीपर्यंत असे कितीतरी दिग्गजांची नावं मी सांगू शकते की मला त्यांच्याबरोबर काम करायचं आहे किंवा काय काम करायचं राहून गेलंय. तर अशी अशी खूप नावं आहेत. पण माझ्या सुदैवाने मी ज्या लोकांबरोबर काम केलं त्यांच्याबरोबर काम करून मला खूप शिकायला मिळालं. ते खूप स्वतः लेजंडरी होते. आणि जे आत्ता काम करतायत ते आहेत. त्यांचा एक वेगळा ऑरा आहे. त्यांचं एक वेगळं स्थान या इंडस्ट्रीत आहे. सो मला असं वाटतं की खूप लोक आहेत ज्यांच्याबरोबर मला काम करायचं आहे. अ, हिंदी असेल, मराठी असेल. इज युअर फेवरेट ऍक्टर अँड ऍक्ट्रेस? बापरे, मराठीत कोणी कोणी म्हणजे ओके, यू कॅन डिवाइड ऑल्सो किंवा. ऑल माझं फ्रँकली मला म्हणजे फिल्म मध्ये म्हणशील, हिंदीत म्हणशील तर ऑल टाइम फेवरेट सगळ्यांनाच आवडणारे अमिताभ बच्चन जी आहेत. ते ज्यांना बघून आपण लहानाचे मोठे झालो, ज्यांचं हो. काम बघून आपण आपल्याला ह्या क्षेत्रात यावंसं वाटतं. आणि जसं तू म्हणालीस की कोणाबरोबर काम करावंसं वाटतं, तर आयुष्यात कधीतरी ह्यांच्याबरोबर उभं राहावंसं वाटतं. तर तथास्तु. ते तथास्तु. थँक्यू. असे ते आवडतेत मला. माझी आवडती अभिनेत्री श्रीदेवी. तर त्यांचं काम बघून खूप खूप अजूनही शी इज युनिव्हर्सिटी. त्यांचे सिनेमे बघून आपण शिकत असतो कायम. एक एक एक्सप्रेशन आणि एक एक चेहऱ्यावरची मूव त्यांच्या कमाल आहे. सो मला असं वाटतं की खूप गोष्टी त्यांच्याकडनं मी शिकले आणि शिकत राहीन. मराठीतले तर अनेक अभिनेत्री आणि अभिनेते आहेत आपल्या आयुष्यात, ज्यांचं काम आपण अजूनही बघतोय आणि ज्यांच्या बरोबर काम करण्याची आपल्याला कायम इच्छा आहे. मराठीतले लेजंडरी आपल्याला स्मिता पाटील जी आहेत, ज्यांचं काम आपण आयुष्यभर बघतोय आणि जे एक आपण म्हणतो ना पुस्तक म्हणून आपण ते कायम वाचू शकतो आणि कायम त्याच्यातनं अभ्यास करू शकतो. अशा त्या आहेत. आणि आत्ताचे सगळेच आपले यंग जे नट आहेत, जे आत्ताही काम करत आहेत. आत्ता एका उत्तम नटाबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली आहे. मी सचिन खेडेकरांबरोबर काम करते, जे की सगळ्यांसाठीच लेजंडरी नट आहेत. आणि मला असं वाटतं की इट्स माय प्रिव्हिलेज टू वर्क विथ हिम. सो बरेच चांगले नट आहेत. स्वप्नील बरोबर काम करण्याचा योग आयुष्यात आलाय, सुबोध
राऊत बरोबर काम करण्याचा योग आयुष्यात आलाय. सो उत्तम उत्तम नटांबरोबर काम केलंय. चांगल्या चांगल्या नटांकडनं शिकले आहे. मग अगदी अरुण नलावडे असतील किंवा विक्रम गोखलेंबरोबर मी काम केलं त्यावेळेला तर म्हणजे काय म्हणूया आपण एक अभ्यास करायला मिळाला मला त्यांच्याबरोबर. आणि सुदैवाने मला काम करायला मिळालं. अ, हा. याचा मला आनंद आहे. अ, असे चंदू सरांबरोबर काम करायला मिळालं. किती नावं घेऊ म्हणजे हो. खूप नावं आहेत की ज्यांच्यासोबत काम केलं, काम करत राहण्याची इच्छा आहे. सो आय एम लकी इन दॅट वे. Yeah, you are blessed. Truly, you are blessed. येस. ट्रुली ब्लेस्ड. ट्रुली ब्लेस्ड. Yeah. Yeah. नेक्स्ट क्वेश्चन थोडासा मजेशीरच असेल हा, की तुम्ही हाऊ डू यू पास युअर टाइम 2 शॉर्ट्सच्या मध्ये? तुम्हाला काय करायला आवडतं? काही लोकांना पुस्तक वाचायला आवडतं, काही लोकांना रील्स बनवायला आवडतात. तर कारण की खूप मोठं चालतं ना ते, म्हणजे 2 शॉर्ट्सच्या मध्ये करेक्ट. गॅप खूप असते. व्हॉट डू यू लाईक टू डू? मी खरं खरं सांगू एकतर खूप शूटिंग चाललेलं असतं. आपण 25-25 दिवस शूटिंग करत असतो. दिवसाला 16-16 तास शूटिंग करत असतो. आणि ते मेकअप, हेअर आणि सगळंच चाललेलं असतं. सीनची तयारी चाललेली असते. पुढच्या मागच्या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो. तर या 2 सीनच्या मध्ये जी गॅप असते, त्यात मला काहीच करायला आवडत नाही. आणि मी असं डोळे मिटून झोपते, आराम करते. सो टू डू नथिंग इज माय फेवरेट थिंग. थोडा ब्रेक असं. पाहिजे स्वतःला. थोडा हो, ब्रेक मिळतो ऍक्च्युली. स्वतः. आणि ओके. कधी कधी काहीच न करणं हे सुद्धा मजेशीर असतं. त्याच्यामुळे अर्थात पुस्तकं वाचणं होतं किंवा गप्पा मारणं होतं. पण समटाईम्स मला असं वाटतं की तो मी टाईम आहे आणि आय टेक इट ॲज अ मेडिटेटिव्ह टाइम. आराम करणं, झोपणं, शांत होणं, जे की आपल्याला एरवी मिळत नाही. सो आय डू नथिंग. नाईस. आता तुमच्यामध्ये अशी कुठली युनिक स्किल, टॅलेंट असं काही आहे का जे तुम्हाला शेअर करायला आवडेल? नाही नाही, फार असे काही टॅलेंटेड वगैरे असे काही हिडन टॅलेंट वगैरे नाहीये. पण मला काय म्हणूया आपण लॉकडाऊन मध्ये मला लक्षात आलं की मला थोडंफार पेंटिंग करता येतं. पण अजून स्वतःचे विचार कॅनव्हासवर मांडता येत नाही. पण आय कॅन मी बघून काहीतरी काढू शकते किंवा निसर्गातलं काही एखादं दृश्य आवडलं तर ते बघून मी काढू शकते. सो पेंटिंगचा मला मला छंद आहे, हौस आहे. डान्स मला आवडतो करायला एरवी. हो. आणि मी मैत्रिणी आणि सगळ्या आम्ही भेटलो की आम्ही रील्स बनवतो किंवा हो. मी पण माझ्या मुलीबरोबर डान्सचा टाइमपास करते. सो टॅलेंट म्हणशील तर काय म्हणूया आपण ते खूप मोठ्या कॅनव्हासवर येईल असं मी फार काही अजून केलेलं नाहीये किंवा तो छंद म्हणूनच मी जोपासलाय. मग ते हळू आपलं आपलं कविता करणं असो, गुणगुणणं असो किंवा गाणं म्हणणं असो किंवा डान्स करणं असो, पेंटिंग करणं असो, ह्या सगळ्या स्वतःच्या छंदासाठी मला करायला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. आणि ह्यात मी रमते किंवा मला फिरायला आवडतं. अ, हम्म. एकटीला फिरायला आवडत नाही. मला खूप मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला आवडतं. आय एम नॉट अ सोलो ट्रॅव्हलर. आणि मला कंटाळा येतो एका पॉइंटला. हा, कदाचित मी एक्सपिरियन्स म्हणून जाईनही सोलो ट्रॅव्हलिंगला. पण मला माझ्या फ्रेंड्स लोकांबरोबर फिरायला आवडतं. सो छंद म्हणशील तर ह्या पद्धतीचे छंद आहेत. मस्त. आणि मी आवर्जून बघते तुमचे रील्स. त्यामुळे थँक्यू. प्लीज प्लीज कंटिन्यू विथ माहोल मुली, येस. तुमचे रील्स विथ युअर. येस. येस येस येस, एव्हरी वन. मी बघते, मी फॉलो करते. हो, कामाच्या सध्या गडबडीमध्ये आम्ही चौघी भेटत नाही आहोत. हो पण हो हो. आम्ही भेटू आणि लवकरच नवीन रील करू. येस येस. आता माय नेक्स्ट क्वेश्चन वुड बी, तुम्ही इतकं छान तुमचं प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ तुम्ही जगल करतायत, म्हणजे तुम्ही ते तिथे पण घरच्या ह्याच्यावर पण लक्ष देणं आणि हे पण तुम्ही छान सांभाळताय. सो हाऊ डू यू जगल? व्हॉट डू यू, हाऊ डू यू मोटिवेट युअर सेल्फ? व्हॉट डू यू टेल युअर सेल्फ? फ्रँकली मी हे बऱ्याचदा सांगितलंय किंवा बऱ्याचदा इंटरव्ह्यू मध्ये पण मी सांगत असते. कारण अर्थात हे सगळीकडे आपण सांगतोच कारण ते माझे विचार आहेत त्याच्यामुळे ते बाहेर येतातच. सो अगेन आय आय कॅन टेल की मी खूप काहीतरी वेगळं करतेय हा विचारच मी करत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला हे करणं खूप सोपं जातं.
काय होतं, आपण ज्या वेळेला घर, करिअर आणि मुलगी आणि स्वतःची तब्येत आणि स्वतःचं काम, ह्या सगळ्या गोष्टींकडे ज्या वेळेला आपण लक्ष देतो, त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपण खूप काहीतरी वेगळं करतोय आणि आपण खूप काहीतरी कठीण काम करतोय. म्हणजे खरं तर ती जी तारेवरची सर्कस आहे, तारेवरची जी गंमत आहे, मी झुला म्हणेन त्याला, तारेवरचा जो झुला आहे, त्याची तारेवरची कसरत आपण करतो. त्याच्यामुळे ती कसरत न ठेवता, जर तुम्ही त्याचा पाळणा केलात, त्याच्याबरोबर खेळलात, मजा केलीत, तर मला असं वाटतं ते खूप सोपं होईल. हा. माझं एकमेव मोटिवेशन त्या गोष्टीसाठी असतं की हे जे काही मी करतेय, हे मी माझ्या आईलाही करताना पाहिलंय, मी माझ्या सासूलाही करताना पाहिलंय, बोथ वर्किंग वुमेन. मी माझ्या बहिणीलाही करताना बघते, माझ्या अनेक मैत्रिणी या क्षेत्रात असलेल्या, घर आणि करिअर आणि हे सगळं सांभाळूनच करतायत. सो मग जेव्हा मी स्वतःला आरशात बघते, तेव्हा असं लक्षात येतं की तू काही फार वेगळं करत नाहीयेस. सो ही काळाची गरज आहे आणि हे आता माझ्यासाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी गरजेचं आहे. बरं, कुणी आपल्याला गन पॉइंटवर हे करायला लावतंय हो. का? तर नाही. गन पॉइंटवर जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करायला लावतात, तेव्हा तुम्हाला त्याचा त्रास होतो. पण हे मी माझ्या आनंदासाठी करते, मी माझ्या अस्तित्वासाठी करते. सो मला असं वाटतं की जर आपण हा विचारच काढून टाकला की मी काहीतरी खूप अवघड, भारी आणि जगावेगळं काहीतरी करते, हा विचार नसेल, तर हे जास्त सोपं आहे की आय एम डुईंग थिंग्स विच आय हॅव टू, जे And which you मेंडेटरी love आहे, मला to. करावं लागणार आहे. And which you love And to I love also. to. म्हणजे या. Of course, I love to do this. No one is saying की तुला हे केलंच पाहिजे. जेव्हा तुमच्यावर ते प्रेशर असतं, तेव्हा तुम्हाला त्या कामाचा कंटाळा येतो. पण आय एम नॉट प्रेशर्ड. मला कोणीही ओव्हरपॉवर करत नाहीये किंवा कोणी मला हे करण्याचं सक्ती केलेली नाहीये. माझं काम मी एन्जॉय करते. मला खूप आवडतं घर आवरायला. मी तासन तास कपाटा आवरू शकते. नाही, मी इतकी रमते की मी अगदी भांग प्यायल्यासारखी दिवसभर मी कपाटा आवरू शकते, घर आवरू शकते. कोणी आलं तर मी 40 माणसांचा स्वयंपाक करू शकते. सो मला असं वाटतं की हे माझा आनंद आहे. त्याच्यामुळे हा, मला कोणी करायला लावलं तर कदाचित कंटाळा येईल, हा. पण आय एम हा. एन्जॉईंग इट. सो आय एम नॉट थिंकिंग की मी काहीतरी फार भारी करते. इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. किती छान, किती छान टिप आहे. सिम्पल आहे, पण हा, इट इज युअर ब्रेन. म्हणजे तुम्ही जसा विचार कराल तसं घडणार. या. ऍक्च्युली. या. या. ओके, ओके. आता माझा नेक्स्ट क्वेश्चन असा असेल की माझं चॅनलचा मोटोच आहे टू क्रिएट अवेअरनेस अबाउट व्हेरियस इंडस्ट्रीज, आणि मी कॉमन लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, त्यांना सगळ्यांना मदत मिळवते, हा माझा मोटो आहे. आणि सगळे आर्टिस्ट अँड सेलिब्रिटीज मला मदत करतात तुमच्यासारखे या क्षेत्रात. सो तुम्ही कुठला एका सोशल कॉजला तुम्ही सपोर्ट करता का, किंवा तुम्हाला करायला आवडेल का, किंवा असं वाटतं की नाही, लोकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं, असं काही आहे का समिधाजी? अ, खूप गोष्टी आहेत. म्हणजे काही गोष्टींसाठी मी काम करते पण, किंवा करायला आवडेलही. जसं मला खूप असं वाटतं की म्हणजे हे मी अजून कुठे बघितलं नाहीये, पण मी काही ठिकाणी गेले, काही एनजीओज मध्ये मी गेले. मला खूप असं वाटतं की मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवायला हवा. हम्म. मुली ज्या आपण त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेतोच. आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्यांना खूप पुश करतो आणि त्यांना काय म्हणूया आपण, सक्षम करण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या ज्या मुली आहेत, मग त्या कुठल्याही स्तरातल्या असो, गरीब श्रीमंत, कुठलाही वर्ग असो, कुठलंही वय असो, ह्या सगळ्या मुलींसाठी प्रत्येक शाळामध्ये, एनजीओज मध्ये असेल किंवा शाळांमध्ये असेल, सेल्फ डिफेन्स त्यांना शिकवणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. मुलांनाही, म्हणजे हल्लीच्या मुलांनाही ते शिकवणं खूप गरजेचं आहे. आपण जसं स्वतःची काळजी घ्यायला आणि हल्लीच्या याच्यामध्ये आपण त्यांना शिकवतो, तर हे खूप करणं गरजेचं आहे, ज्याच्यासाठी मला काम करायला आवडेल. शिवाय आपण कारण एन्व्हायरमेंटसाठी आपण काम करतोच, आणि मला असं वाटतं, अगेन जसं मगाशी मी म्हणाले, की आपण एन्व्हायरमेंटसाठी काम करतो म्हणण्यापेक्षा ते करायलाच पाहिजे.
ती या. आपली एक सुजाण नागरिक म्हणून जबाबदारी आहे. मग ते पाण्यासंदर्भात असो किंवा झाडं लावण्यासंदर्भात असो किंवा कचरा स्वच्छ करण्यासंदर्भात असो, मग मी ती सुरुवात माझ्या घरापासून करते किंवा ती मी सुरुवात माझ्या सोसायटीपासून करते. मी डेफिनेटली माझ्याकडनं काही चूक होऊ नये याची मी डेफिनेटली काळजी घेते किंवा तशा पद्धतीचं मटेरियल आपल्या आयुष्यात वापरण्याचा मी प्रयत्न करते, जे काय म्हणूया आपण डिग्रेडेबल असेल आणि ज्याचा पर्यावरणाला त्रास होणार नाही. तर ती जबाबदारी घेण्याचा मी प्रयत्न करते. पण अशा काही संस्थांसोबत पण मला निगडीत व्हायला आवडेल किंवा काम करायला आवडेल. आणि आपण जे म्हणतो की सगळ्यांना न सांगता आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात, जे सामाजिक बांधिलकी म्हणून आहेत. तर त्या मी करते. अशा काही संस्थांशी मी निगडीत आहे, ज्यांच्याबरोबर मी काम करते. लहान मुलांसाठी असेल किंवा अपंगांसाठी असेल. तर ह्या गोष्टी मला डेफिनेटली करायला आवडतात. आणि तुझ्या माध्यमातनं जर काही लोक जॉईन झाले, तर त्यांना कोणाला माझी गरज असेल तर मी तिथेही काम करेन नक्कीच. Oh, nice of you. So sweet of you, Samitaji. Thank you for sharing this. आणि थँक्यू. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अजून शेअर करायला आवडेल का? किंवा एनिथिंग आय मस्ट हॅव मिस आस्किंग यू, की जे तुम्हाला सांगायला आवडेल? मी एक काय म्हणूया आता, मी काय सांगू, अभिनेत्री म्हणून सांगू का ह्युमन म्हणून सांगू, जस्ट मला सगळ्यांना हेच सांगायला आवडेल की चांगलं वागा सगळ्यांशी. हम्म. आपण या माध्यमातनं, सोशल मीडिया या माध्यमातनं एकमेकांना भेटतो आणि सोशल मीडिया या माध्यमातनंच एकमेकांशी गप्पा मारतो. आज तू आणि मी पण पर्सनली भेटलेलो नाहीये, पण आज आपण एखाद्या मैत्रिणीसारख्या गप्पा मारतोय आणि ह्याच गप्पा, हीच इन्फॉर्मेशन इतर तुझ्या मित्रमैत्रिणींपर्यंत किंवा माझ्या मित्रमैत्रिणींपर्यंत, फॅन्स पर्यंत जाणार आहे. सो आपण हे जे काही कनेक्ट एकमेकांशी होतो आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एकमेकांशी चांगल्या गोष्टी बोला, एकमेकांना येस. चांगलं सांगा, येस. एकमेकांना अप्रिशिएट करा. सो मला असं वाटतं की हल्लीच्या वातावरणामध्ये अप्रिसिएशन खूप कमी झालंय. आणि व्हॅलिडेशन म्हणत नाही मी, अप्रिसिएशनच कमी झालंय, मग ते कुठल्याही गोष्टीचं असो. आपल्याला खूप मजा वाटते दुसऱ्यांच्या चुका काढण्यात. आपल्याला खूप छान वाटतं एखाद्या गोष्टीवर पटकन मत व्यक्त करण्यात. आपल्याला खूप काय म्हणतो आपण, धडाडीने आपण एखाद्या गोष्टीवर ताबडतोब बोलायला जातो. जी गोष्ट आपल्याला माहिती नसेल त्या गोष्टीवर आपल्याला खूप धडाडीने बोलायचं असतं. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी थोड्या कमी केल्या पाहिजेत. मी हे स्वतःलाही सांगते किंवा इतर लोकांनाही माझी विनंती आहे की त्यापेक्षा कोण काय चांगलं करतंय ते शोधूया, त्याला अप्रिशिएट करूया. आणि कोणाला गरज असेल तर तिथे आपण मदतीला धावून जाऊया, रादर कोणाला जज करण्यापेक्षा. आणि जस्ट बी काइंड, बी गुड टू एव्हरीवन. दॅट इज द ओनली सोल्युशन आत्ताच्या सिनारिओमध्ये खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. डिट्टो इज व्हॉट आय विल से. डिट्टो माझं मत आहे. अँड खरंच म्हणजे गरज आहे. डोंट बॉडी शेम, डोंट जज पीपल ऍट ऑल, करेक्ट. अँड जस्ट बी नाईस. तुमचा ओपिनियन चांगला नसेल तर जस्ट कीप इट टू युअर सेल्फ. जस्ट बी नाईस टू करेक्ट. पीपल. इट हेल्प्स. Because your stage and your kids and your friends and your family is your audience, your performer. So if you perform well, I think तुमच्या ऑडियन्स कडनं तुम्हाला खूप छान प्रतिसाद मिळेल आणि तेच पास ऑन होणार आहे. सो मला असं वाटतं वी शुड पास ऑन गुड थिंग्स. Yeah, definitely. Thank you, Samita ji, for just being you and creating this थँक्यू. content and this awareness. मला खूप आवडलं तुमच्याशी कनेक्ट करायला. अँड फॉर थँक्यू एव्हर नेहा. फॅन आता असं आहे ते, फॉर एव्हर फॅन अरे आता. थँक्यू सो मच, लव्ह यू, थँक्यू सो मच. आणि इतक्या छान अगदी अनौपचारिक गप्पा मारायला तुम्हाला बोलवलंस त्यासाठी थँक्यू. असं खूप काहीतरी असं फिलॉसॉफिकल सांगितलं असं झालं नाही आणि तुझ्याशी या. गप्पा मारताना मैत्रिणीबरोबर गप्पा मारल्या असं वाटलं. आणि इतर सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मनापासून धन्यवाद. असंच माझ्यावर प्रेम करत राहा, माझं काम बघत राहा, अप्रिशिएट करत राहा. आणि नेहाचा पण हा जो इंटरव्ह्यू आहे किंवा तिचं चॅनल आहे, प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि तिच्याही कामाला अप्रिशिएट करा. खूप चांगल्या कॉजसाठी ती काम करते आहे, तर त्यासाठी आपणही तिच्यासोबत त्यावर काम करूया असं मला वाटतं. अँड ऑल द बेस्ट नेहा, तुझ्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक यू, Samita ji. Thank you so much. Bye bye. थँक्यू. बाय बाय. Bye थँक्यू. bye. Thank you.